हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या तोफांच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर। 7 मेला स्थानिक नागरिकांना पाकिस्तानकडून करण्यात आलं टार्गेट। पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अझहरवर मेहरबान। ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबीय ठार झाल्यानं मसूदला देणार 14 कोटी, तर मरकज-ए तय्यब ही बांधून देणार। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त। AK-47, हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसं जप्त। मंगळवारीच 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताला यश। चुकून पाकच्या हद्दीत गेलेल्या BSF जवानाची सुटका। तब्बल 22 दिवसानंतर पाकने केली सुटका। भारतानंही एका पाक रेंजरला सोडलं। तुर्कीच्या सफरचंदानंतर आता ड्रायफ्रुट्सवरही पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार। पाकिस्तानला समर्थन दिल्यानं व्यापाऱ्यांचा दणका। दरमहा 100 ते 200 कोटींचा तुर्कीला फटका। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणावर सध्या तरी चर्चा नाही। कोणताच प्रस्ताव नसल्यानं चर्चेचा विषय नाही। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची भूमिका। तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। सध्या दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही। भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। सांगलीला घेऊन जाताना गुंड गजा मारण्यासह पोलिसांची मटण पार्टी। एक पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। भेटायला आलेल्या 3घांवर गुन्हे। गडचिरोलीच्या दंडकारण्यातील माओवाद्यांकडून शस्त्र टाकण्याची तयारी। केंद्रीय समितीकडून सरकारला चर्चेचं आवाहन। तर मार्च 2026 पर्यंत माओवाद्याचा खात्मा करण्याचा जवानांचा निर्धार। चंद्रपूर जिल्ह्यात 5 दिवसात 6 महिलांवर वाघाचा हल्ला। तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांचा मृत्यू। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आणि पिंपरी चिंचवड शहरात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ। तर नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट।